जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचलेला आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता आणि या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत. कृष्णरूपी तुकारामांचा अर्जुनरूपी भक्तांशी झालेला संवाद आपण समजून घेऊया. आज विजया एकादशी, माघ वद्य पक्षातली एकादशी. आजच्या संक्रांतीच्या पुण्यकाळात मंत्रगीतेच्या अभंगाचे स्मरण हे एक पुण्यकर्मच आहे आणि आजचा पुण्यकाळ संक्रमणाचे पुण्यकर्म म्हणूया. आणि अध्याय 5वा, श्लोक क्रमांक 19वा, अभंग क्रमांक 221 पासून सुरुवात करूया. पहिल्यांदा श्लोक वाचूया. इह एव तैं जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. आणि अभंग पहा. सर्वाभूती आपुले मन जेणे समान स्थापिले तेणे जित असता वीरा केला मातेरा भवाचा. समब्रह्म ते निर्दोष जे निशेष निर्मळ तस्मात् ब्रह्मी नयेसमी तुकया वर्मी मन राते. आता इथं आपण वेळेचा विचार करून फक्त 2 श्लोक घेणार आहोत. आजच्या या अभंगातून सर्व धर्म समभाव सर्वभूत हिते रतः सर्वे तु सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भूतानि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् सर्वे सन्तु निरामयः. आता इत्यादी प्रार्थना मंत्रच आहेत आणि म्हणजे प्रार्थना मंत्रयुक्त प्रार्थना आहेत. भारतीय संस्कृतीचे प्रकटन म्हणा किंवा विश्व संस्कृती म्हटले तरीही चालेल. याचा वैयक्तिक विचार करताना आठवतात ती काही वाक्य. आत्मनिर्भर भारत, सबका साथ सबका विकास ही वाक्य ऐकताना डोळ्यासमोर येतो तो आस येतो हिमाचल, संपूर्ण भारत आणि त्याची विशेष म्हणजे विविधता. निसर्गाची विविधता आहे, पदार्थांची विविधता आहे, शरीराची ठेवण आणि त्यानुसार असलेला पेहराव याचंही वेगळेपण आहे. घराच्या मांडणीची पण वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. जे डोळ्यांना दिसते ती सर्व प्रकारची विविधता. पण भारतीय आपल्या भारतभूमीवर मनाने मात्र सर्वजण एकत्र येतो ते भारत माझा देश आहे, मी भारताचा नागरिक आहे. यातून जो न दिसणारा भाव हा समभाव आहे. एका सुराने एका धाग्याने सर्वांना बांधून ठेवलं जातं ते भारतीय या शब्दाने. प्रत्येक राज्याचा भूप्रदेश सुद्धा वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, नाव वेगळे आहे. इथेच आपले ज्ञान विचार जर थांबले तर दुजाभाव आपपरभाव निर्माण होण्याने घातकी प्रवृत्ती बनते. पण भारतीयत्वाचा धागा पकडून प्रमाण मानले तर किंवा तशीच जर वाटचाल केली तर समतेतून एकत्वता निर्माण होते. समष्टीच्या हितासाठी व्यष्टीचे समर्पण हाच मनुष्याचा धर्म. पुन्हा एकदा ऐका. समष्टीच्या हितासाठी व्यष्टीचे समर्पण हाच मनुष्याचा धर्म आहे. आणि हेच कर्म व धर्म मानणारे भारतीयच असतात. आणि म्हणूनच नैसर्गिक आपत्ती अचानकपणे उद्भवली तर तिथे तन मन धनाने एक होतात. आपत्तीग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढतात. एकाने दुसऱ्याला मदतीचा हात देणे हीच तत्वे तुकारामही जगले आणि आपल्याला मंत्रगीतेतून हाच संदेश पोहोचवण्यासाठी संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडातील ब्रह्माचा अर्थ त्याने सांगितला. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते तुका आकाशा एवढा. सर्व ब्रह्माचे सत्यत्व यातून आपण समजून घेऊया. अभंगाची सुरुवातच सर्वाभूती आपुले मन जेणे समान स्थापिले. सर्वाभूती आपुले मन जेणे समान स्थापिले. सर्व सजीवांच्या प्राण्यांच्या मनात समानत्वाची स्थापना मनापासून केली. अर्थात कोणी तर त्या शब्द आलाय जेणे.
हा जो जेणे आपापला समजून घ्यायला हवा. इथे माझ्या मनात एक प्रश्न आला की मन आणि जीव यात काही वेगळेपण आहे का? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल. कारण आपापली मने तपासूया. जसा शरीरात जीव आहे तोपर्यंत जिवंतपणा हा असतोच, आणि जीव गेला म्हणजे मरण येते. त्यावेळी मृत व्यक्तीचे मन इथेच थांबते का हो? मन आणि जीव वेगळे आहेत का हो? प्रवास काही वेगळा आहे का दोघांचा? तर आपल्या अनुभवाने आपलं उत्तर नाहीच येईल, हो ना? आता इथे आठवते ती अजामेळची गोष्ट. हा सामाजिक घातकी प्रवृत्तीचा माणूस, पण जायच्या वेळी नारायणा नारायणा अशा शब्दांचा उच्चार करून तो हाक मारतो, ती मुलाला हाक मारतो, आणि त्यावेळी त्याचा जीव शरीर सोडून जातो. म्हणजे तो नारायण म्हणून हाक मारत असतो, त्याच वेळेला त्याचा जीव शरीर सोडून जातो आणि अजामेळला मोक्ष मिळतो. गंमत आहे ना? यालाच जीवनाची कृतकृत्यता म्हणतात. कारण तो मनापासून हाक मारली की जीव मोक्षापर्यंत जातोच. आता त्याच्या नारायण ह्या शब्दाच्या उच्चाराचं कारण कोणतंही असो, पण नाव मात्र परमेश्वराचंच होतं ना. असे आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी केलेली साधना म्हणजेच सिद्धता. यासाठी स्थितप्रज्ञा स्थिर हवी. आणि हेच विषय आपण बऱ्याच वेळात प्रवचनात, व्याख्यानात, कीर्तनात ऐकतच असतो. ऐकताना खूप छान वाटतं. नकळत आपणच आपली भावभावनाही तपासतो आणि समभावना आहेतच असंही आपण आपल्याला समजतो. मग लक्षात येते की फक्त कुटुंब, नातेवाईक एवढाच फक्त विचार केला तर हे सर्व एकाच रेषेत असतात का हो? जे स्वतःला समत्वाच्या बाजूने झोकतात त्यांना हा प्रश्न. पहिलं कोण, माझं कोण, नंतर कोण, हे नातेवाईकांचे सगळ्यांचे नंबर हे ठरलेलेच असतात ना. आता समजा वैयक्तिक आपापल्या संदर्भात एखादी घटना घडली किंवा करायची ठरली तर आधी कोणाला सांगायचे ते सांगून बाकीच्यांना नंतर कळू दे असंच म्हणतो ना आपण. हे सर्व भाव दडून राहिलेले आपल्या लक्षातच येत नाहीत की हेच ते ब्रह्म अज्ञान आहे. आपल्याला वाटतं हेच ब्रह्मज्ञान आहे, पण नाही, हे अज्ञान आहे, ब्रह्माचं अज्ञान आहे हे. आता डासापासून हत्तीपर्यंत सर्व प्राण्यातील आत्म्याची समानता समजून घेणे म्हणजेच ब्रह्मज्ञान. आपण फक्त माहितीच्या नात्यातल्या माणसांनाही भेदभाव करत असू आणि त्यालाच जर ज्ञान समजत असू तर तेच अज्ञान आहे हे आधी कळलं पाहिजे. ते ज्ञान आणि अज्ञानाची फरक समजला पाहिजे. समभाव मनात स्थापन करणे यासाठी साधक बनून साधना करावी लागते. म्हणजे स्वतःला हवा साधक बनायचं म्हणजे मला हे करायला पाहिजे, ही आपली भूमिका पाहिजे. आणि या अज्ञानाचे वर्णन तुकाराम करतात. तेणे जित असता वीरा केला मातेरा भवाचा. तेणे जित असता वीरा केला मातेरा भवाचा. यातील तेणे कोण बरं? त्याचं उत्तर आधीच्याच ओळीत दिले तुकारामाने. सर्वाभूती आपुले मन जेणे समान स्थापिले. आणि पुढे सांगतात तेणे जित असता वीरा केला मातेरा भवाचा. म्हणून समभावना मनात ठेवून कर्म करणे हीच खरी साधना आहे. म्हणजे मनात आधी आपली समता पाहिजे, मग कर्मात येते. यासाठी एक उदाहरण आता पाहूया आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. माती. आता ह्या मातीपासून विविध आकार बनवले जातात. तो खुजा असतो, माठ किंवा चूल, छोटी छोटी बोळकी, मडकी, आणखीन अशीच विविध खेळातली छोट्या पणतीपर्यंतची विविध भांडी बनवली जातात. दिसायला प्रत्येक मातीचं भांडं हे वेगळंच दिसतं, पण त्या सगळ्यातली समानता मात्र एकच असते, ते म्हणजे माती. आता बनवलेले सर्व म्हणजे हे मातीपासून बनवलेली सगळी भांडी सगळी नाशवंत आहेत. नाश झाल्यानंतर पुन्हा ती सगळी मातीतच मिसळतात.
या सर्व साहित्याला, म्हणजे जे बनवलेल्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंना जन्म देणारी आहे ती माती. पण तीच त्यांची माता बनते, कारण तीच जन्माला घालते ना सगळी पोळकी वगैरे काय ते. आता कसं, तर तिच्यातला फक्त ईच नाही आहे, आणि ई म्हणजे चैतन्य. सर्व बनवलेल्या भांड्यांना ती चैतन्य देते आणि ती मग माता बनते. मातीतला ई दिला भांड्यांचं चैतन्य, व राहिली कोण? माता. चैतन्य संपले की भांडी पुन्हा फुटतात, मोडतात आणि पुन्हा त्याच मातीत येऊन मिसळतात, आणि माताची कोण बनती? माती. आलं ना लक्षात? पुन्हा ह्या मातीवर संस्कार करायला तयारच होते ती. इथे ही ओळ तुम्हालाही आठवली असेल गाण्यातली, की माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. म्हणजे ही गोष्ट जी आहे ती मातीपासून माणसापर्यंत सगळ्यांना एकच तत्व आहे. हे समत्व धारण करणे, वृत्तीत कृतीत भावनेत समता दाखवणे, म्हणजेच या साधनेतून सिद्ध होणे, आणि हेच ब्रह्मदर्शन. अशा ब्रह्मज्ञानीस पंडित म्हणतात. ब्रह्म हे सर्वांसाठी निर्दोष आणि निर्मळ असते. त्याच्याकडे दुजाभाव कुठलाही नाही. जे सर्वांना सांगतो तेच त्याच्या कृतीत असतं, आणि म्हणून तुकाराम सांगतात की सम ब्रह्म ते निर्दोष, जे निशेष निर्मळ. म्हणजेच समब्रह्म ते निर्दोष, जे निशेष निर्मळ. प्रत्येक व्यक्तीजवळ हे ज्ञान असतेच, कारण तो ब्रह्मातच जन्माला आलेली व्यक्ती असते, त्यामुळे ज्ञान घेऊन येते. फक्त काही वेळा त्यावर भ्रमाची झापड चढते. म्हणजे काय तर पहा, आपल्यातलेच कोणी डॉक्टर, वकील, कारागीर, वैद्य, शिक्षक हे कितीतरी व्यावसायिक आहेत. त्यांच्याचपासून बनलेल्या पुन्हा काही संस्था असतात, बँका असतात, शाळा, कॉलेज, या विविध संस्था जन्माला येत असतात. आणि ह्या सगळ्यांचं त्यात कर्म काय असतं, तर कोणी ज्ञानदान करतं, कोणी योगदान, कोणी अर्थदान, कोणी सेवादान, कोणी आरोग्य ज्ञान, अशी विविध दानाची संकल्पना त्यात असते. आणि ते सर्वांना समानतेने, निर्दोषपणे, निष्कलंकपणे त्यांना करावंच लागतं. का? नाहीतर कायदा आडवा येतो ना. असो, म्हणजे इथे हे ब्रह्म आपल्यातही असतेच ना. पण हे ब्रह्म हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं. आणि असे ब्रह्मीभूत व्यक्ती सर्वत्र ब्रह्मच पाहतात, ब्रह्मच ऐकतात, ब्रह्मच अनुभवतात. पण याला ब्रह्म म्हणतात हे त्यांना ठाऊक नसतं. आणि जेव्हा ठाऊक होतो त्यावेळेलाच त्यांना परमश्रेष्ठ योगी असं मानलं जातं. मग अशांचे सत्कार, समारंभ, प्रतिष्ठा सगळं त्यांना मिळत असतं, आणि ह्यांचं कर्म म्हणजेच ब्रह्म असे वाटू लागते. अशा समाजसेवी व्यक्ती ब्रह्मज्ञानी असतात. अहम ब्रह्मास्मी, स्वतःच ब्रह्म बनतात. आणि म्हणून अशांच्यात हर्ष किंवा उद्वेग हे भावच उद्भवत नाहीत. तस्मात ब्रह्मी न ते समी, तुकया वर्मी मन राते. तस्मात ब्रह्मी न ते समी, तुकया वर्मी मन राते. अशा ब्रह्मदर्शनातच तुकारामांचे मन रमते. त्यांना ते आवडतं, त्यांचा जीव आहे तसा, आणि एकरूपही होतात त्याच विषयाशी. म्हणजे ब्रह्मीभूत तुकाराम आपण पुढं पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी त्याच्यानंतरचा एक श्लोक आणि अभंग आपण वाचूया. 20वा श्लोक. न प्रश्येत प्रियं प्राप्य, न उद्विजेत प्राप्य च अप्रियं, स्थिर बुद्धिः सम्मूढः, ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः. आणि अभंग आहे. न हर्षे प्रिय होताना, ज्याच्या मना निश्चळता, नोहे घाबरा अप्रिये, ज्ञानराय ज्ञानांचा. न जो मूढ स्थिर बुद्धी, देह बुद्धी रहित, ब्रह्मी स्थिर ब्रह्मवेत्ता, तुकया चित्ता मिळाला. आता काय म्हणतात तुकाराम, तर हा अभंग वाचतानाच पहिली ओळ
हा अभंगाचा गाभा सांगतो. या अभंगात काय बरं आपण ऐकणार आहोत तर न हर्षे प्रिय होताना. सगळे शब्द आपल्या माहितीतले आहेत आणि आवडीचे. हवी ती गोष्ट घडली तरी एखाद्याला आनंद होत नाही, म्हणजे तो आनंद व्यक्त करत नाही. आनंद होतो पण तो आनंद फार अगदी टाळ्या वाजवून वगैरे असं नाचून बागडून व्यक्त करत नाही. किंवा नोहे घाबरा अप्रिये, किंवा त्याला नको असलेली गोष्ट घडली तरी तो त्रास होत नाही किंवा त्रास देत नाही किंवा इतरांच्यावर आरडाओरडा दुःख होत नाही किंवा ते दुःखही व्यक्त करण्यासाठी डोळ्यातनं पाणी आलंय, डोकं बडवलंय, कपाळ बडवलंय असंही काही करत नाही. ह्या अभंगात ज्याच्या मनात निश्चलता आणि ज्ञानराय ज्ञानांचा अशा 2 प्रकारच्या व्यक्तींची तुलना केली. दिसायला सारख्याच दिसतात ह्या व्यक्ती, पण अशांच्या वर्तन बदल हा निरीक्षणाने समजून घ्यावा लागतो. कारण ब्रह्मीभूत, ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञान आहे पण ते झाकोळलेलं ज्ञान ज्याच्याजवळ आहे, अशा 2 व्यक्तींचं इथं आपल्याला तुलना सांगितली. दोन्ही एकत्रच असतात, त्या काही वेगळ्या त्यांचा काही असं हे नाही की यांचा ही पेठ आहे, त्यांची ही पेठ आहे, हे इकडे राहतात ते तिकडे राहतात, असं काही नाही. तर हे सगळे एकत्रच असतात. त्यांनाही कळत नाही आपण ह्यापेक्षा काही वेगळे आहोत वगैरे. पण सुखदुःखाच्या प्रसंगात मात्र स्थिर राहणारा, निश्चल राहणारा, दोन्ही घटनांना समान ठेवणारा, म्हणजे सुख असेल दुःख असेल सगळ्यांना समान लेखणारा, त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात. आणि आत्म्यावर विश्वासून आत्म्याचा अंमल त्याच्या देहावर असतो, मनाचा नसतो, आत्म्याचा असतो. बाह्य रूपाला फक्त दिसणाऱ्या भौतिक सुखाला किंवा इंद्रियांच्या सुखाला महत्त्व दिले जात नाही. इंद्रियांचे सुखाला तो महत्त्व देत नाही. आत्म्याचा आनंद कशात आहे ते तो पाहतो, आत्मानंदी होतो, स्व आत्मा शोधत असतो काय हवाय ते. आणि फक्त दिसणाऱ्या भौतिक सुखाला किंवा इंद्रिय सुखाला महत्त्व न देता तो स्थिर असतो. आणि म्हणून प्रिय अशा गोष्टी घडल्या तर खूप आनंद होत नाही किंवा मनाची निश्चलता त्यामध्ये त्याची दिसून येते. म्हणजे आपल्याला कळतं की अरे एवढं झालंय पण ही व्यक्ती काहीच व्यक्त करत नाही, काही नाचत नाही, बागडत नाही, ओरडत नाही, हिप्पे हुरियो वगैरे असं काही म्हणत नाही. आणि या उलट नको त्या घटना गोष्टी घडल्या की रागाचा लगेच पारा चढतो, कपाळावरच्या शिरा लगेच ताठ होतात. कारण मनाची चंचल अवस्थेने त्यातून भीती निर्माण होते, काळजी निर्माण होते. आणि हे असं का हा स्वतःलाच प्रश्न विचारत आरडाओरडा करतात. अशा व्यक्ती शारीरिक वासनांना महत्त्व देतात, इंद्रियांचे सुख हे आनंद मानतात. तो क्षणिक असतो हे त्यांना समजत नाही. आणि ह्या क्षणिक दुःखाला सुद्धा ते फार महत्त्व देतात की असं का घडलं म्हणून, जसं काही हे आयुष्याचं ह्याच्यावर अवलंबून आहे का काय, इतकं लोकांना वाटावं असा तो क्षणिक मोहात सुद्धा हे लोक अडकलेले असतात आणि त्यामागे धावतात. तेच त्यांना आपल्या आयुष्याचं महत्त्वाचं ठिकाण किंवा एक सिम्बॉल असं मानतात. आणि तो मिळाला नाही की मनावर ताबाच राहत नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे, हट्टीपणा, नको त्या गोष्टींचा. आणि मग अशा वेळी नको त्याच गोष्टी हातून घडतात आणि यातूनच तुरुंगात जाण्याची सुद्धा वेळ येते. असो, अशा बऱ्या वाईट काही घटना सर्वांच्या आयुष्यात, बऱ्याच जणांच्याही आयुष्यात घडत असतात. आता आपण कॉमन बघूया की सगळ्यांना नेमकी कोणकोणत्या गोष्टी हव्या असतात. सगळ्यांच्या समानता तीच बघूया आपण की परीक्षेत मिळालेले अपेक्षित गुण मिळाले, त्यानंतर हवी त्या ठिकाणी हव्या त्या साईडला ॲडमिशन मिळाली, प्राप्त नोकरी पण मिळाली आणि जशी हवी तशी मिळालेली सहचारणी. आता ह्यापेक्षा आणि काय हवं असतं आयुष्यात? ह्याच वेगवेगळ्या पायऱ्या चढत चढत जातोच माणूस आणि हे सर्वांसाठी त्या त्या वयात प्रयत्न करत असतात की हे सगळं मिळवायचं म्हणून. आता अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात. अशा प्रिय घटनांनी आनंदित होणे हा एक मानवी स्वभाव आहे की माझं आयुष्य मार्गी लागलं वगैरे, अशा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मला हव्या त्या मिळाल्या तर आनंद होणं साहजिक आहे. आणि मग देवाची करणी आणि नारळात पाणी असे माझे सुख मानणे ही मनाची निश्चलता असते.
त्याने आनंद मानला मानवीच्या स्वभावाप्रमाणे माणसाच्या, त्यात काही वेगळं नाही आहे, ठीक आहे. कारण ते वय जर आणि मिळालेल्या गोष्टी विचार केला तर आनंद होणं साहजिक आहे. पण दुसरी बाजू पण समजून घ्या की त्याचबरोबर दुसऱ्यालाही तशी सुख मिळालं. एकाला मिळाले दुसऱ्याला, आपण दोघांची तुलना करतोय. तर मिळालेल्या सुखाचा इतरांच्या सुखाशी तुलना करू लागतो आणि तिथेच मनाची निश्चलता संपते. त्याला हे तर मला हे का नाही, त्याला एवढा पगार आहे तर मला का नाही, त्याला अशी बायको मिळाली मला तशी का नाही, माझं घर एवढं आहे त्याचं घर एवढं, अशी सगळ्याची तुलना स्पर्धा मनात येत असते आणि मन चंचल बनतं आणि क्षणभंगूर बाह्य सुखाची आसक्ती निर्माण होते. कारण ती लोकाला दाखवता येते ना की माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. ती आसक्ती निर्माण होते कारण तुलना करतो, स्पर्धा युगाप्रमाणे स्पर्धा समजतो की नाही हे असं झालंच पाहिजे वगैरे वगैरे. संसारी सुखाचा तो गुलाम होऊन राहतो आणि बाह्य सुखाने सुखी होणे आणि बाह्य दुःखाने दुःखी होणे म्हणजेच जगाच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणे. पुन्हा एकदा ऐका, बाह्य सुखाने सुखी होणे आणि बाह्य दुःखानेच दुःखी होणं म्हणजे अंतरंग तो तपासतच नाही आहे, त्याचा काही संबंधच नाही आहे. तर जगाचा प्रवाह असंच चालू आहे आता, त्या जगाच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो आणि म्हणून तो सुख आणि दुःख त्याच्या मनात संकल्पना तयार होत असतात. आणि ह्यालाच काय म्हणतात तर प्रवाह पतित होणे. प्रवाह पतित होणे. आता थंडीच्या बाधेत बघा, स्वेटर सुख देतो, थंडी संपली की तो स्वेटर नकोसा होतो. किंवा भूक लागली की मधुर रसाचे अन्न किती खाऊन किती नको, वाढप्याला सुद्धा आपण बोलवून पुन्हा मागून घेतलं जातं. आणि ज्या क्षणी पोट भरतं त्या क्षणी तेच अन्न पाहायलाही नको वाटतं. आता हे निश्चल मनाने सुखाच्या ठिकाणी दुःखाला आमंत्रण दिलं जातं. म्हणजे सुख माहिती आहे की मला त्याही माझ्या मित्राला असं मिळालं आहे, मलाही मिळालं, पण तो स्पर्धा करत राहतो. त्यामुळे त्याचं जे सुख आहे त्याचं रूप बदलतं आणि दुःख त्याचं हे होतं, काय म्हणू आपण, बदल होतो. आता बघा तुम्ही, सुख आणि दुःख जोडीनंच प्रवास करतात. जसं रात्र आणि दिवस हे जोडीनंच येत असतात ना, एक संपलं की दुसरं, दोघं एकदम नसतातच. तसं सुख आणि दुःख जोडीनेच आपल्या आयुष्यात येत असतात. आणि आपल्या आयुष्यात मिळालेल्या सुखाला आनंद मानायचा की मिळालेल्या सुखाला स्पर्धा युगातील त्रुटी शोधून दुःखी बनून हताश व्हायचं, असा हा वैचारिक पडदा या दोन्हीमध्ये असतोच. स्पर्धा, तुलना, माझं तुझं, हव्यास, असमाधानता हे सर्व समोरून उभं राहतात आणि अशा व्यक्ती दुःखाच्या फेऱ्यात अडकतात. अशा व्यक्ती ब्रह्माला आणि परमेश्वरालाच, ब्रह्मा म्हणजे परमेश्वर, त्यालाच दोष देतात, स्वतःचा दोष कधीही शोधत नाहीत. देवाशी केलेलं डील असतं त्यांनी, ते आठवून केलेल्या कर्मालाही दोष देत राहतात आणि बाह्य रंगाशी समरूप होतात. अंतरंगात डोकावतही नाही. अंतरंगात असलेले ब्रह्मज्ञान या भ्रमिष्ठ अवस्थेत ग्रासले जाते, झाकोळले जाते आणि मग ब्रह्मज्ञान आशा संपते ना ते समजायची आणि निराशेने जीवनातला आनंद संपून जातो, सुख संपून जातं आणि त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. आता तुम्ही, आपण दोन व्यक्ती पाहिल्या, कर्म तेच, घटना त्याच, प्रसंग तेच, पण एका व्यक्तीला सुखी आणि आनंदी बनवते तीच घटना आणि एकाला दुःखी बनवते किंवा सुख समाधान देते, असमाधान काळजीने शरीर पोखरले जाते. म्हणजे एक सुखी होतो, समाधानी होतो आणि दुसरा असमाधानी काळजीने त्याचं शरीर पोखरून निघतं. त्याला कुठलं आले सुख? याला कारणे एकच, अंतरंगात असणाऱ्या ब्रह्मज्ञानाचा विचार, तसा आचार, तशी वृत्ती आणि कृती या प्राप्तीने अशा व्यक्ती जर दैनंदिन कर्म, नित्य घडणाऱ्या घटना, रोजचा रोज जर ब्रह्मज्ञानाशी सांगड घालू लागला तर ते कर्म चांगले असो वाईट असो,
सुखाचे असो दुःखाचे असो, हवे ते असो अगर नको ते असो, पण अपेक्षित असो किंवा अवचित आलेला असो, लाभ असो किंवा लॉस असो, या सर्वांना समानच मानू लागतो. कोण? जो आपल्या नित्य घटना, दैनंदिन घटना हे सगळं ब्रह्मज्ञानाशी जेव्हा सांगड घालू लागतो तेव्हा ह्या सगळ्या घटनांना तो समान मानू लागतो. आणि आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांची सूत्र ही परमेश्वराच्या हातात असतात हे तो जाणतो. आणि कोणतेही काम नको असलेलं असू दे किंवा कोणतंही असू दे, ते देवानं माझ्यावर सोपवलंय आणि मी ते आनंदाने स्वीकारलंय हे स्वतःच्या मनाला तो बजावत राहतो. अप्रिय अथवा प्रिय वस्तू अगर घटनांना माझं या जबाबदारीने तो स्वीकारतो की हे काम माझं आहे, ही घटना माझी आहे, मला करायला पाहिजे, हे काम मला केलं पाहिजे असं. आणि म्हणजे कसं तर पैसा, नोकरी, घर, कुटुंब यावर अचानकपणे ग्रासलेली आपत्ती काही निर्माण झाली, मानहानी झाली, तर काही वेळेला असं होत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी एकदा कधीतरी अशा होत असतात. तर ह्याच्या विरोधात उभा राहत नाही. बघा तुम्ही, ह्या सगळ्या घडलेल्या घटनांच्या विरोधात नाही उभा राहत, म्हणजे त्याला डॅश करायचं, भांडायचं, वाद घालायचा असं नाही तो त्याची वृत्ती. तर ब्रह्मज्ञानी व्यक्ती आपत्तीने व्यथित होत नाही, तर मन शांत ठेवून सबका साथ सबका विकासाचा मार्ग शोधतो. आणि असे भोगायला लागणारे भोग की ज्याला पर्याय नसतो, तर भोग आनंदाने स्वीकारलं की भोगमुक्त होण्याचा आनंदाने स्वीकारलं जातं. आणि जर भोग योग्य वेळेत भोगले नाहीत तर त्याच्यावर व्याज चढत राहतं. त्यापेक्षा आत्ताच भोगतो मी अशी त्याची भूमिका असते. आणि मग ते भोग आनंदाने भोगायला लागला की दुःख लांबच जातं, त्याच्याजवळ येत नाही. काही वेळेला ह्या भूमिका आपण अनुसरली तर कधीतरी, कारण भोग लवकर संपले नाहीत तर मन कमकुवत बनतं आणि दुःख जवळ यायचा प्रयत्न करतं. अशा वेळी मात्र स्थिर बुद्धीने विचार बदलत नाही. ज्याची बुद्धी स्थिर आहे, दोन्ही बाजू तो अनुभवतोय, पण त्याची बुद्धी स्थिर असेल तर तो आपले विचार बदलत नाही आणि शारीरिक अथवा मानसिक व्याधीने त्याला ग्रासलं जात नाही. आता तुम्ही ऐकलंय ते सगळ्यांना ज्ञान मिळालंय, हे सगळं आम्हाला माहिती आहे, काय नवीन आहे ह्याच्यात? इथपर्यंत ठीक आहे, पण आता पुढं काय? झालं सगळं आम्हालाही कळलं, पण त्यासाठी स्वरूप पाहून विचार आणि आचारात बदल करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात आणि विश्वासानं करावे लागतात. आता विश्वास कशावर? या ज्ञानावर विश्वास ठेव. पण हे न जमणाऱ्यांची संख्या मात्र जास्त असते. प्रयत्न केला काय नाही बघा, आपलं काय नव्हे, ते काय आपलं काम नव्हे, तो आपला भागच नाही, जाऊ दे तिकडं, आमच्यात कोणी असं केलं नाही, आमच्यात ही काही असं काहीतरी त्याला नकार घंटा लावून यांची संख्या जास्त असते. त्यांचे वर्णन अभंगात आलंय. ते काय म्हणतात बघा, न जो मूढ स्थिर बुद्धी देहबुद्धी रहित. न जो मूढ स्थिर बुद्धी देहबुद्धी रहित. इथे बुद्धीचे 2 प्रकार लक्षात आणून दिलेत अभंगातनं. देहबुद्धी म्हणजे बाह्य प्रवृत्ती, आपण एकांची मगाशी सकाळी आधीच्या ह्याच्यात बघितलं ते. आणि स्थिर बुद्धी म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याच्यावर त्यानं विश्वास ठेवलेला आहे आणि त्या मार्गानं जायचं त्यानं ठरवलेलं आहे, म्हणजे अंतर्गत वृत्ती त्यानं तशी बनवलेली आहे, अर्थात त्याचं मनोबल तसं झालेलं आहे, त्याला म्हणायचं स्थिर बुद्धी. आता ज्ञान प्राप्त होऊनही बाह्य वृत्तीला महत्त्व दिलं जातं, त्याला मूढ म्हणजे मूर्ख म्हटलं. जसे एक हे पहा की संसाराचा जो मनावर ठेवलेला तो बैल असं समजा, कारण त्याला संसाराला महत्त्व दिलं, ब्रह्माला नाही. हिरव्या चाऱ्याची पेंडी जोखडाला बांधली आहे, ती त्याच्या टप्प्यात नाही, त्याला माहिती आहे, तरीही तो त्या पेंडीच्या मागे धावतो धावतो धावतो. ती कधी संपतच नाही धाव त्याची, पण त्याला चारा कधी मिळतच नाही. असे प्रपंची माणसाची आसक्ती असते आणि त्याची नजर फक्त फलासक्तेने भिरभिरत राहते. आता फळाची अपेक्षा करत नजर भिरभिरीत ठेवतो, म्हणजे लक्ष कुठं आहे?
ब्रह्मावर नाही तर त्याच्या हव्यास, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला एवढा पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ही गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची, मला हे घर हवं म्हणजे हवं, मला तो असाच जावई पाहिजे, मला तशीच सून पाहिजे, हेच सगळं. हाच तो मूर्खपणा ज्याचा त्याला समजत नाही की हे चूक आहे. ब्रह्म म्हणजे परमेश्वराच्या कर्माची बेरीज म्हणजेच भोगाची वजाबाकी असते, हे कधी त्याला मान्यच होत नाही आणि तो मूर्ख. ज्ञानपूर्ण माणूस संसारी असूनही प्रपंचाची जबाबदारी पार पाडताना तो दिव्याच्या ज्योतीप्रमाणे शांतपणे तेवत असतो. त्यालाच ज्ञानाचा ज्ञानराय म्हणतात. नोहे घाबरा अप्रिये ज्ञानराय ज्ञानांचा. मनुष्याच्या आत्म्यात आनंदाचा अखंड स्रोत हा असतोच. त्याची बाह्य प्रवृत्ती हटली म्हणजे त्यानं दूर केली, बाह्य प्रवृत्ती बदलली, दूर झाली की त्याच्या जवळ असलेला जो स्रोत आहे ना तो प्रवाहित होतो. त्याला प्रवाहित व्हायला जागा मिळते ना, वरचं आवरण दूर केलं की, आणि अखंड आनंद त्याला प्राप्त होतो. आत्म्याच्या विलक्षण सुखाचा अनुभव येतो त्याला. त्यासाठी आधी आनंद प्रवाहित करावा लागतो, तो स्रोत व्हायला लागतो, तरच अनुभव येतो. ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप घडणाऱ्या घटना आहेत. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ब्रह्मज्ञानच जगले आणि म्हणूनच म्हणतात, ब्रह्मी स्थिर ब्रह्मवेत्ता तुकया चित्ता मिळाला. ब्रह्मी स्थिर ब्रह्मवेत्ता तुकया चित्ता मिळाला. आता तसे त्यांच्या आयुष्यात अघटित घटना अनेक घडल्यात. त्यातील एक बोचणारा प्रसंग म्हणजे दुर्गादेवीचा दुष्काळ. सतत 12 वर्ष भेडसावणारा. घर, आता सर्वसामान्यांचं दुष्काळातलं पीक नाही, घरात काहीतरी जनावरं सांभाळायची, कुटुंब सांभाळायचं आहे, तर घरदार शेतीवाडी गहाण ठेवून त्यांनी कर्ज काढली. ही झाली त्या दुष्काळाची सुरुवात. त्यानंतर पुढच्या वर्षात पुन्हा दुष्काळ आहेच, तर सर्वसामान्यांची जनावरं तडफडून मरू लागली. घरातील माणसंही, हे झालं पुन्हा पुढचं. त्याच्या परत हे दुष्काळ आहेच, कारण 12 वर्ष होता दुष्काळ. घरातील माणसंही भुकेनं कळवळू लागली आणि हे सगळं तुकाराम पाहत होते, त्यांचं व्याकुळ होत होते. आणि अशा प्रसंगी ब्रह्मज्ञानी तुकारामांनी सर्व प्राणी, आता सर्व प्राणी कुठले तर सगळी माणसं, त्यांच्यातील आत्म्यांची समानता ही त्यांनी जोखली. स्वतःच्या घरातील माणसंही त्याच मोजमापानं मोजली आणि सगळी गुरंढोरं जी काय होती ती सगळ्यांचे, कारण सगळ्यांच्या आत्मे समान असतात. त्यांच्यातला आत्मा म्हणजेच परमेश्वराचा अंश असतो, हे त्यांनी ज्ञानेश्वरीत अभ्यासलेलं होतं. सर्वांच्या भुकेसाठी जवळ असलेले धान्याचं भांडार सगळं मोकळं केलं आणि हिशोब न करता आणि किंमत न मोजता वाटून टाकलं. परमेश्वराचा अंश म्हणजे प्रत्येक आत्म्याला संतुष्ट करणे आणि खास ते देवाची पूजा आणि नैवेद्य समजले असावे. घरातील शेजारचे, नातेवाईक, कुटुंबातले काय म्हणतील ह्याचा विचारच ब्रह्मज्ञानात बसतच नाही ना. असे हे संत श्रेष्ठ तुकाराम जे ज्ञान मंत्रगीतेच्या अनुवादातून आपल्यापर्यंत पोचवतात, त्या ज्ञानाचे मूल्यच करता येत नाही. आणि अशा अनमोल ज्ञानाचे पायी होणे म्हणजेच सुखाचा मार्ग समृद्ध करणे, हे समजून घेऊया आणि ब्रह्मी स्थिर ब्रह्मवेत्ता संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकारामांच्या चरणी लीन होऊया. कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण.